पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेडा इथं वंदे मातरम गीताचे 150 वर्ष पूर्ण भव्य सामूहिक गायन सोहळा। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिवस म्हणून महाराष्ट्रातील 358 तालुक्यांमधील 5000 देशप्रेमींसोबत उत्साहात सार्थ शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदखेडा शहराचे तहसीलदार नितीन कुमार देवरे असून प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर व गट विकास अधिकारी रमेश नेतानराव, गट शिक्षण अधिकारी दीपक सोनवणे तसेच सर्व केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे औचित्य साधून वंदे मातरम गीताचे शिंदखेडा शहरातील सर्व माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना किसान हायस्कूल शिंदखेडा इथं एकत्रित आमंत्रित करून सामूहिक वंदे मातरम गीत गायन करण्यात आले असून कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते केदारनाथ कवडीवाले यांनी वंदे मातरम व देशभक्तीविषयी महत्त्व सांगितले। या प्रसंगी शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धात प्रावीण्य मिळालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच मीराबाई गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित सर्वधर्म समभाव नाटिकेचं उत्कृष्ट सादरीकरण केले। या कार्यक्रमाचं आयोजन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। सहकार महर्षी दादासाहेब रावल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिंदखेडा यांचे मोलाचे सहकार्य लाभले। मुख्य संपादक जतीन बोरसे। आदरणीय मान्यवर आणि विद्यार्थी बंधू भगिनी, कर्मचारी वृंद, शिक्षक बंधू भगिनींनो, मित्रांनो, वंदे मातरम या गीताचे जवळपास 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व भारतीय नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। अतिशय कौतुकाचा असा हा सोहळा आहे आणि मी खरोखर ITI जे आपलं विद्यालय आहे या ठिकाणी सहकार महर्षी दादासाहेब रावल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी पुढाकार घेऊन त्याचबरोबर किसान विद्यालय यांनी या ठिकाणी अतिशय चांगली व्यवस्था केली। सर्व विद्यार्थिनींना वेळेवर उपस्थित ठेवलं, त्याबद्दल त्यांचे देखील तालुका प्रशासनाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। मित्रांनो, वंदे मातरम गीताबाबत जेव्हा तुम्ही भविष्यामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण कराल आणि MPSC UPSC कराल तर त्यावेळेस तुम्हाला वंदे मातरम गीताबाबत एक दोन प्रश्न 100% विचारले जातात। वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं होतं, त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमधून घेण्यात आलेलं आहे। हे दोन प्रश्न विचारले जातात मित्रांनो स्पर्धा परीक्षेला। भविष्यामध्ये जे विद्यार्थी क्लासरूम अधिकारी किंवा विद्यार्थिनी सुद्धा क्लासरूम अधिकारी बनू इच्छित असतील तर त्यांनी आतापासून या आजच्या दिवसापासून प्रेरणा घेऊन भविष्यातील अधिकारी आपण कशा पद्धतीने बनू शकतो हा विश्वास मनामध्ये निर्माण करायचा आहे। जास्त वेळ काही घेत नाही। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।